त्यांचं क्रिकेट प्रेमींचं प्रेक्षक मायबाप वर्गाचं देखील स्वर्गीय धर्मा सोनूसुरकर, स्वर्गीय भागीबाई धर्मा सुरकर, स्वर्गीय प्रकाश धर्मा सुरकर यांच्या स्मरणार्थ आयोजित गावदेवी मित्र मंडळ आयोजित धर्मपाडा प्रीमियर लीग वर्ष पहिलं यांचे सर्वांचे सहर्ष स्वागत गेम ऑन होतोय. गोलंदाजी मार्क वरती आहेत ते साहिल, स्ट्राईक एंड वरती राईट हँड बॅलेबल फुल टच चेंडू, चांगला असा स्ट्रोक, चांगलं असं क्षेत्ररक्षण डीप डीपमध्ये आपल्याला बघायला भेटतंय राहुल या क्षेत्ररक्षकाकडून. तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. वैयक्तिक खातं आणि सांघिक खातं खोलतोय बॅटर. इथे मात्र सूर्यकसी गोलंदाजी, कोणत्याच प्रकारचं कनेक्शन नाही. बॅटरला थांबून ठेवलंय स्ट्राईक एंड वरती. डॉट चेंडू. नाईटच्या सेशनमध्ये आपण मॅच बघतो ही लगा स्पोर्ट वर्सेस आनंद लेजंड. अतिशय दर्जेदार असं आयोजन आपल्याला बघायला भेटतंय धर्म प्रतिष्ठानच्या वतीने. यांचे अध्यक्ष आहेत श्री योगेश अमृत सोरकर साहेब. पंच किती धावा? 2. या 2 धाव्याने स्कोर कार्ड मध्ये थोडा बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 विदाउट एनी लॉस. गोलंदाजी मार करतायत साहिल. ओव्हर ऑफ द विकेटने मारा करतायत राईट हँड बल्लेबाज ऑन द स्ट्राईक. स्वीप खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटला ब्रश करून बॉल सरळ थर्ड मॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. एक धाव पूर्ण होते. अजून पण पहिल्या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील साहिल यांचे. इथे पण स्वीप करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी. पंचांकडे अपील करतायत विकेट किपर आणि क्षेत्ररक्षक, परंतु पंच ही अपील फेटाळून लावतायत. अतिशय उत्तीर्ण अशी कामगिरी करताना दिसत आहेत दोन्ही पंच. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. इथे पण स्वीप खेळण्याचा प्रयत्न, परंतु भाग्याची साथ दिली बॅटरची. बॉल सरळ 1 बाउन्सने चौकारासाठी जातोय. एक ओळीचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. लगा स्पोर्ट या संघाकडून दुसरे गोलंदाज. बॉलर नेम नकुल. सॉफ्ट हँडने बॉल सरळ जातोय थर्ड मॅनच्या दिशेने. क्षेत्ररक्षण मागे जातोय. बघूया क्षेत्ररक्षण होतंय की नाही. आणि इथे सूर्यकस क्षेत्ररक्षण दीपेश या क्षेत्ररक्षण हातामधून होतोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. खरोखरच अगदी एंड मोमेंटला रनअप केला आणि बॉलला सरळ आतमध्ये ढकलून दिला. आपल्या संघासाठी 2 धावा वाचवलेल्या. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र पंचांचं बोट आकाशाकडे. विकेट जाते. विकेट पडते विशाल यांची. आनंद लेजंड या संघाला पहिला झटका बसतोय.
सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला बघायला भेटली नकुल यांच्याकडून. सुरेख अशी गोलंदाजी नकुल यांची. 6 चेंडू हाताळले त्यांनी नकुल यांनी. फक्त 5 धावा खर्च केल्या आणि स्कोर कार्डला देखील 14 वरती थांबून ठेवलेलं होतं त्यांनी. बघूया पुढचा गोलंदाज लगा स्फोट या संघाचा कोण असेल. नवीन गोलंदाजी मार्क करते ते सुशांत. वैयक्तिक पहिलं संघाचं शेवटचं षटक हाताळताना दिसतील. स्ट्राईक एंड वरती विशाल. स्वीप करण्याचा प्रयत्न, चांगलासा फटका, बॉल सरळ जातोय. लगाय रनआउटची संधी. रनआउटची संधी होती परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला भेटत आहे आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. डीम थ्रो आला लगा इटसेल्फ ओनरचा, नाहीतर विकेट भेटली असती परंतु तोपर्यंत 2 धावा पूर्ण. या 2 धाव्याने स्कोर कार्डमध्ये बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16. 1 गडी बाद. होणार सून मी या घरची या मालिकेतील अभिनेत्री श्री आशाताई शेलार यांचं आगमन झालंय. थोड्याच वेळात ते मेन स्टेजचा ताबा घेणार आहेत. नक्कीच इथून मात्र मराठी सृष्टीतील अभिनेत्री होणार सुनमी या घरची या मालिकेतील आशाताई शेलार यांचं इथून मात्र शुभ आगमन धर्मापाडा प्रीमियर लीग मध्ये होत आहे. आशाताई शेलार यांचं मुख्य व्यासपीठावरती शुभ आगमन होत आहे. एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. ताईंना विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती येऊन आपण स्थानपन्न व्हा. आपलं धर्मापाडा प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. तसेच त्यांच्या समवेत नितीनजी बकरे साहेब देखील उपस्थित आहेत. तसेच तुषारजी शेट्टे साहेब देखील उपस्थित आहेत. दादांना विनंती आहे तुम्ही देखील स्थानपन्न व्हा. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. नक्कीच ताईंना विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती स्थायी स्थानपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आशाताई शेलार यांचं नुकतंच शुभागमन झालंय. होणार सुनमी या घरची या मालिकेतील अभिनेत्री आपल्याला मुख्य व्यासपीठावरती ऑन स्क्रीन पाहायला मिळत आहेत. ताईंनी वेळात वेळ काढून या स्पर्धेला उपस्थिती दाखवली आहे. त्यांचं देखील मी आभार व्यक्त करतोय. सहर्ष स्वागत असेल धर्मापाडा प्रीमियर लीग मध्ये.
त्यांच्या समवेत आमचे या स्पर्धेचे लाडके आयोजक योगेश दादा सुरकर देखील उपस्थित मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 बॉल 22 हो गया. अजून पण 3 चेंडू शेष असतील या षटकातील या इनिंगचे. बघूया या 3 चेंडूवरती कशा प्रकारे मारा करतील दोन्ही बल्लेबाज. एक सन्मानजनक टार्गेट या संघासमोर ठेवायचं असेल तर तुम्हाला मोठे फटके या 3 चेंडूमध्ये खेळावे लागतील. गेम ऑन. स्ट्राईक आहेत विशाल. रिव्हर्स स्वीट खेळण्याचा प्रयत्न. बॉल सरळ बॅटला ब्रश होऊन फायनलिकच्या दिशेने रन आउटची संधी आणि इथे रन आउटच्या रूपाने 1 मोर विकेट इज डाऊन. अंपायरचं बोट आकाशाकडे आणि विशाल यांची खेळी संपुष्टात. थँक्यू डिझे. आणि मैदानामध्ये नवीन बॅटर गोलू ऑन स्ट्राईक. गोलू गोलंदाजी मार्कवरती आहेत ते सुशांत. तर नक्कीच इथून मात्र मराठी सृष्टीतील अभिनेत्री आमच्या मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळत असताना आशाताई शेलार यांचं नुकतंच शुभागमन झालंय. ताईंचं धर्मपाडा प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. अजून पण 2 चेंडू शिल्लक असतील या इनिंगचे या क्षेत्रातील. बघूया कशा प्रकारे हाताळतील सुशांत. स्ट्राईक वरती आहेत ते गोलू. पुढे खेळण्याचा प्रयत्न. सुंदर असा फटका. चांगलं असं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. दुसरी धाव देखील पूर्ण. अतिशय चित्त्याची दौड जशी जंगलामध्ये असते अगदी त्याच पद्धतीने हे दोन्ही बल्लेबाज रनिंग बिटवीन द करतायत. 2 धावा पूर्ण होत आहेत. अजून पण 1 चेंडू शिल्लक. या इनिंगचा शेवटचा चेंडू शिल्लक असेल. स्ट्राईक एंडवरती आहेत ते गोलू. लास्ट चेंडूवरती चांगला फटका मारला होता परंतु क्षेत्ररक्षण दर्जेदाराचं दाखवलं. लॉंग ऑन ला सुदेग असा फटका. चांगलं असं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव पूर्ण. तिसऱ्या धावचा प्रयत्न. इथे मात्र रनआउटच्या रूपाने गोलू यांची विकेट डाऊन होते आणि 1 इनिंगचा खेळ संपलाय. धावसंख्या पोहोचली ती. गोलू 3 मॅच खेळलेत ना. गोलू विकेट 2च अपडेट झालेत ना. गोलू विकेट गेला. 3च मॅच खेळलेत ना. 27 ना टार्गेट. 28 तो अपडेट नाही ना. 27 झाले ना. ती अपडेट नाही ना. ती सेव्ह नाही. 1 इनिंगचा खेळ संपलाय. धावसंख्या झालेल्या आहेत. नाही बाकीचं सगळ्यांचे बरोबर आहेत. तो पहिलावाला अपडेट नाही झाला वाटतं. आणि लगा स्पोर्ट विन टू 28 रन्स. 3 जिंकले ना ते लोक. 27 रनाचं टार्गेट समोर ठेवलंय लगा स्पोर्ट या संघासमोर. आनंद लेजंड या संघाने. बघूया कशा प्रकारे हे समीकरण सॉल्व करतील लगा स्पोर्ट हा संघ. तर नक्कीच आशाताई शेलार यांचं जीवन चरित्र आपल्याला पाहायला मिळते. 1989 मध्ये तांडा चालन हे मराठी मालिका त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. तसेच 1991 मध्ये विघ्नहर्ती चॅनल 2 आपल्याला पाहायला मिळालं. तसेच 1994 मध्ये मनाची चिते गुंती चॅनल 2 आपल्याला पाहायला मिळालं. तसेच 2010 मध्ये अग्निहोत्र स्टार प्रवाहामध्ये ते चॅनल आपल्याला पाहायला मिळालं. तसेच 2011 मध्ये गुंतला हृदय हे जी मराठीवरती आपल्याला पाहायला टार्गेट आहे. तसेच 2013 मध्ये होणार सून मी या घरची हे चित्रपट आपल्याला पाहायला मिळालं. तसेच 2015 मध्ये टिल लॅम हे देखील चित्रपट आपल्याला पाहायला मिळालं. 2015-16 मध्ये खुलता कले कुलेना जी मराठीवरती हे देखील चित्रपट आपल्याला पाहायला मिळालं. तसेच 2017 मध्ये गोट स्टार प्रवाह यांच्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालं. त्या म्हणजेच अभिनेत्री आशाताई शेलार. तसेच 2019-20 मध्ये हे मन बावरे कलर्स मराठीवरती हे सिनेमे आपल्याला पाहायला मिळाले. असा मी कसा मी
बाय संदीप सावंत. 2016-17 मध्ये नदी वाहते बेस्ट ऑफ सिनेमा तसेच दशक्रिया नॅशनल अवॉर्ड मूवीज बंदीशाळा आणि 30 दिवस मयूर अँड शशांक तसेच जाहिराती फाईल फिनॉलाइक्स फ्रॉम द मोस्ट फिनेस्ट ॲड आपल्याला पाहायला मिळाली. तसेच नेमा अंगफुविल अक्षय कामा हे देखील आपल्याला पाहायला मिळाले. तसे हे ताईंचं जीवनचरित्र आपल्याला पाहायला मिळालं. त्याच अभिनेत्री मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. आशाताई शेलार यांचं नुकतंच शुभागमन झालंय मुख्य व्यासपीठावरती. आणि मैदानामध्ये आपण मॅच बघतोय लगा स्पोर्ट वर्सेस आनंद लेजंड. आनंद लेजंड या संघाने प्रथम बल्लेबाजी करून 27 धावा ठोकल्या आणि 28 धावांचं आव्हान ठेवलंय ते लगा स्पोर्ट या संघासमोर. लगा स्पोर्ट या संघाचे 2 धडाडीचे बल्लेबाज मैदानामध्ये स्ट्राईकला आहे ते तुषार आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते सुशांत. गोलंदाजी मार्कवरती आहेत ते विशू. पहिला चेंडू सॉफ्ट हँडने खेळलेला आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण मिड ऑफच्या दिशेने. 1 धाव पूर्ण होते. सांघिक आणि वैयक्तिक तुषार खातं खोलताना दिसतोय. स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईक वरती जातोय तो सुशांत. इथे मात्र बॅटर अपील मागतोय वाईडची आणि पंच देखील वाईट घोषित करतायत. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती ऍड होते. पुढे खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रोक चांगला आहे. स्ट्रोक पॉवरफुल आहे. स्ट्रोक चौकार आहे. सुशांत या बॅटरच्या बॅट्स मधून येतोय दर्जेदार उत्तीर्ण असा चौकार. अजून पण शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या षटकातील वैयक्तिक पहिलं संघाचं देखील पहिलं षटक असेल. तसेच पुढच्या मॅचच्या टॉचकडे वळूया आपण. तिथे आमचे साथीदार पाटील सर उपस्थित आहेत. कॉमेंटेटर पाटील सर टॉस फ्लाइंग करताना दिसतील. अंपायर डिसिजन कळवावं आपलं. चेंडू प्लस अंपायर ओनली वाईट. वाईट +1. ओके 1 + 1 2. इथे मात्र स्वीट हिट करण्याचा प्रयत्न आणि सुरेख असा फटका. बॉल सरळ शतकाच्या डोक्यावर जातोय. सीमारेषे पार येतोय. ब्रँडेड DPL चौकार.
तर मराठी सृष्टीतील अभिनेत्री आशाताई शेलार यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय आणि टॉस जिंकलाय तो म्हणजेच एन्जॉय ग्रुप या संघाच्या कॅप्टनने प्रथमतः डिसिजन. फलंदाजी बॉलिंग करण्याचा निर्णय घेऊ. नक्कीच इथून मात्र 3 षटकांचा सामना असेल. बॉलिंग करण्याचा निर्णय आपल्या माध्यमातून घेण्यात आलाय. समोरच्या संघाला कितपत रोखण्याचा प्रयत्न असेल? 20 ते 25 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. असे कोणते गोलंदाज आहेत की आपल्या टीममध्ये 20 ते 25 धावां संख्येपर्यंत रोखतील? दीपक आहे, अतुल आहे, परत कृष्णा आहे. तर नक्कीच ताईंची उपस्थिती लाभली आहे, त्यांच्याबद्दल काय मत व्यक्त करशील? नक्कीच आम्हाला पण आनंद झाला की आम्हाला पण खेळताना अभिनेत्रींना बघायला मिळते आणि आयोजन पण खूप सुंदर आहे. नक्कीच योगेश दादा सुरकर यांच्या माध्यमातून दर्जेदार आयोजन आणि त्यांच्याबद्दल देखील आयोजनाविषयी काय मत असेल? आम्हाला नेहमी सपोर्ट करत असतात योगेश दादा आणि आयोजन तर खूप सुंदर आहे. काल पण येऊन बघितलं, मजा येते खेळायला, एन्जॉय करतोय. नक्कीच तुमच्या संघाला देखील शुभेच्छा असणार आहेत. इथून मात्र टॉस हरलाय तो म्हणजे श्रुती 11 प्रथमतः फलंदाजी करायची आहे. नक्कीच बघा प्रेक्षक भरपूर प्रमाणात उपस्थित आहेत, तुमच्या संघाचे सेलिब्रेशन करतायत आणि नक्कीच 3 षटकांचा सामना आहे. प्रथमतः बॅटिंग करायची आहे. कितपत धावसंख्या सेट करण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 30च्या पुढे जाणार, आम्ही चॅलेंज देऊया कारण की 3 ओव्हरचा सामना म्हटलं तर थोडं आम्हालाही जिंकण्याची गरज आहे. तर आम्ही 30-35 पर्यंत त्यांना टार्गेट देऊ. नक्कीच कोणाकडून अपेक्षा असणार आहेत ते 30 ते 40 धावा बनवतील? जसं आमच्याकडे आपल्या इंडिया टीम मध्ये जशी विराट कोहली आहे, रोहित शर्मा, तशा आमच्या टीम मध्ये 2 आहेत. एकाचं नाव मयूर आणि एकाचं नाव आकाश यादव. त्यामुळे आम्हाला टेन्शनच नाही आणि गर्व आहे आम्हाला की ही मॅच आम्ही जितू. जर ते पहिल्याच ओव्हरमध्ये बाद झाले तर? आहे ना पाठीमागे आम्ही आहेत ना. नक्कीच हे होतं मनोगत. तसेच मी ताईंना देखील आपलं मनोगत व्यक्त करण्याची संधी निर्माण करून देतोय. ताईंनी वेळात वेळ काढून इथे उपस्थिती दाखवली, त्यांचं देखील प्रथमतः मी हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. दादांच्या माध्यमातून योगेश दादा सुरकर यांच्या माध्यमातून अप्रतिम आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय आणि ताईंनी इथून मात्र मराठी सृष्टीतील अभिनेत्री आशाताई शेलार यांची देखील आम्हाला प्रमुख उपस्थिती लाभली आहे. ताईंना इथून मात्र ताई मनोगत व्यक्त करतील. नमस्कार रसिका प्रेक्षक हो. नमस्कार. ठीक आहे, मी गृहीत धरते माझ्या हातात माईक आहे, बाकीच्यांच्या हातात बॅट आहे आणि बॉल आहे. तर अशा या मैदानावर आज तुम्ही मला इथे उपस्थित राहायला लावून, मला जे बोलून, माझा जो काही सन्मान केलात त्याबद्दल खूप सारे धन्यवाद. 2 टीम्सचं भवितव्य म्हणजे सुरुवात कोणी करायची हे तुम्ही माझ्या हाती सोपवलं. त्यामुळे दोन्ही टीमना मी खूप साऱ्या शुभेच्छा देते. आणि टॉस हरणं आणि टॉस जिंकणं याच्यात बऱ्याच काही गोष्टी नसतात, पण एक सुरुवात करण्यासाठी कुठेतरी असावं लागतं की दुसऱ्या नंबरच्या आधी पहिला कोण असं आपल्याला बोलणं भाग असतं. त्यामुळे माझ्याकडून येणाऱ्या सगळ्या टीम्स आणि माझ्या शुभ हस्ते आता जो काही टॉस उडवण्यात आलेला आहे त्या दोन्ही टीमना खूप साऱ्या शुभेच्छा. खरं तर इथे कॉमेंट्री ऐकण्याची आणि कॉमेंट्री म्हणून बोलण्याची खरं तर जास्त गरज आहे. 2 चेंडूमध्ये 3 धाव्यांची गरज असेल. करेक्ट. म्हणजे माझ्या बोलण्यामध्ये खरं तर या सगळ्या गोष्टी असायला पाहिजेत. तर मला असं वाटतं मी मॅच बघते आणि मला जेवढी जमेल तेवढी तुमच्या समोर मी कॉमेंट्री सादर करण्यासाठी येणार आहे. तोपर्यंत तुम्ही आपण सगळ्यांनी खेळाचा आनंद घेऊया आणि 3 cheers फॉर ऑल द टीम्स. हिप हिप हुर्रे. थँक्यू सो मच. तर नक्कीच इथून मात्र ताईंनी आपलं मनोगत व्यक्त केले. त्यांना विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न होण्याची कृपा करायची आहे. इथे मात्र ही मॅच रंगात आणि ढंगात येऊन थांबलेली आहे. 2 चेंडू 3 धावा. बघूया कशा प्रकारे बॅटर ही धाव पूर्ण करेल. चांगला असा स्ट्रोक आहे, गचाळ शतरक्षण आहे, 1 धाव पूर्ण आहे आणि एकच धाव्यावरती समाधान मानावं लागेल. इथं मात्र पंचांवरती अपील करताना दिसत आहेत बॅटर्स. नो बॉलची दाद मागताना दिसत आहेत, परंतु सुरेख अशी कामगिरी करताना दिसत आहेत. पंच अपील फेटाळून लावली. आता मात्र 1 चेंडू 2 धावा. अतिशय अट्टातटीचा आजच्या दिवसाचा हा पहिला अतिशय अट्टातटीचा सामना बघायला भेटतोय.
आनंद लेजंड वर्सेस लगास्फोट. एक चेंडू 2 धावा. बघूया कशा प्रकारे पार करतील दोन्ही बल्लेबाज. कंपल्सरी चेसिंग असेल, दोन्ही बॅटर्सना नोंद घ्यावी. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या सामन्याचा, या टुर्नामेंटचा रूल्स आहे. हाय व्होल्टेज सामना, प्रेक्षकांच्या मनावरती रुजवणारा हा सामना येऊन थांबलाय. अगदी फ्लाईट मोडवरती येऊन थांबलाय हा सामना. एक चेंडू 2 धावा. विजय चौकार या बॅटर्सच्या बॅट्समधून. स्ट्राईक एंडवरती आहे साहिल. शरीरयष्टी दृष्ट मजबूत आहे, परंतु फटका मजबूत असेल की नाही. चांगला असा स्ट्रोक, बॉल जातोय, षटकार आणि इथे आनंद लेजंड हा संघ विजय होतोय. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हारलेल्या संघाचं कौतुक.